समजा स्वरूपात हे काही गाड्या आहेत ते आपण त्वरित काढून घ्यायचे, अन्यथा या ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत व महानगरपालिकेमार्फत सक्तीची मोहीम येणार आहे। तरी सर्व गॅरेज धारकांनी व व्यवसायधारकांनी फुटपाथवर कोणत्याही प्रकारचा व्यवसाय अथवा गॅरेजचं काम करायचं नाही, फुटपाथ पूर्णपणे मोकळा ठेवायचा आहे। या ठिकाणी संयुक्त कारवाई राबवण्यात येणार असून आपण नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त सुवर्णा दखने यांच्या स्पष्ट आदेशानुसार आणि सातपूर विभागीय अधिकारी कैलास आरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर येथील श्रीराम चौक परिसरात आज जोरदार कारवाई करण्यात आली। अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला हा प्रश्न अखेर मनपाने हातात घेताच अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। सार्वजनिक ठिकाणी असलेल्या राजमुद्रा स्तंभाच्या भिंतीलगत टोकदार जाळीवर कपडे गोंधळ्या टांगून डागेचा उघडपणे गैरवापर केला जात होता। नागरिकांच्या नजरेसमोरच सार्वजनिक जागा खासगी मालमत्तेसारखी वापरली जात होती। धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी सोरड जुगार असल्याचेही उघड झाल्याने प्रशासन हादरले आहे। सातपूर मनपा कार्यालयाच्या पथकाने कोणतीही तडजोड न करता सर्व अतिक्रमण हटवत परिसर पूर्णपणे मोकळा केला आहे। ही सार्वजनिक जागा आहे, कुणाची खाजगी अंगण नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला। तसेच फुटपाथवर चारचाकी गाड्या उभ्या करून गॅरेज चालवणाऱ्या व्यावसायिकांमुळे नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरली नव्हती। सकाळी जॉगिंग किंवा फिरण्यासाठी जाणाऱ्यांना अक्षरशः रस्त्यावर उतरावं लागत होतं आणि अपघाताचा धोका वाढत होता। त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण पथकाने अंतिम इशारा दिला की गाड्या हटवा नाहीतर कारवाईला तयार राहा। मनपाने गॅरेजधारकांना स्पष्ट शब्दात अल्टिमेटम दिला आहे। मनपाचा हा धडक निर्णय कायम राहणार की काही दिवसात पुन्हा अतिक्रमणवाल्यांची मनमानी सुरू होणार असा सातपूरमध्ये याच चर्चेला जोर आला आहे। दरम्यान या कारवाईत सातपूर मनपा अतिक्रमण गाडी प्रमुख भगवान सूर्यवंशी, श्रीराम शिंदे, प्रमोद आवाळे, संजय साळुंके, सुनील घोलप, तुषार कमलाकर, एनडीएस मधील अधिकारी शांताराम भोर, बाबासाहेब आहेर, भैया साळुंके आदी उपस्थित होते। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर।